नमस्कार मित्रांनो. तर 15 ऑगस्ट शनिवारच्या दिवशी आपल्याला असं बघायला मिळत आहे की अनिकाची मैत्रीण लायब्ररीमध्ये येतात आणि लायब्ररीतल्या मॅडमला प्रिन्सिपलने बोलवलं असं सांगून बाहेर पाठवून देतात. अनिकाने लायब्ररीच्या चाव्या आपल्याकडे ठेवलेल्या असतात. अनिकाला माहिती असतं की आता कमळी कोणत्याही क्षणी येईल. अनिका तिथे बसलेल्या सगळ्या मुलामुलींना बाहेर हकलते. लायब्ररी बंद झाली असं सांगते. सगळे तिथून निघून जातात. अनिका लपून बसलेली असते. अनिकाची मैत्रीण काउंटरवरच बसलेली असते. कमळी तिथे येते आणि अनिकाच्या मैत्रिणीला विचारते की इथे मॅडम होत्या त्या कुठे गेल्या आहेत. अनिकाची मैत्रीण म्हणते त्यांचं थोडं महत्त्वाचं काम होतं, 5 मिनिटात येतीलच. कमळी तोपर्यंत आपल्याला कुठलं पुस्तक बदलायचं आहे हे बघायला जाते. अनिकाची मैत्रीण अनिकाला इशारा करते. अनिकाची मैत्रीण लायब्ररी बंद करून जाणार तेवढ्यात तिथे त्या मॅडम येतात. त्या मॅडम म्हणतात, अनिका, तू म्हणाली होती प्रिन्सिपल सरांनी बोलवलंय, पण तिथे कुणीच नाही आहे. अनिका म्हणते, ते बाहेर गेले असतील, तुम्ही चला आता. अनिका त्या मॅडमला घेऊन बाहेर निघते आणि लायब्ररी बंद करून टाकते. कमळी लाईट्स वगैरे बंद होतात तेव्हा घाबरते. ती धावत दरवाजाजवळ येते आणि तिला कळतं की कोणीतरी दरवाजा बाहेरून लावून घेतलाय. कमळी मोठमोठ्याने आवाज देते आणि कोणी आहे का विचारते. तेवढ्या तिथे ऋषी येतो. ऋषी म्हणतो, मी आहे ना. कमळी, ऋषी लायब्ररीमध्ये लॉक झालेले असतात. इथे अनिकाला वाटतं की कमळी आतमध्ये एकटी आहे. त्यामुळे आता कमळी रडत बसेल, ती घाबरेल आणि आता तिला कळेल की अनिका काय करू शकते. पण खरं तर कमळीसोबत आता ऋषी आहे आणि त्यामुळे अनिकाकडून चुकून का होईना, पण ऋषी, कमळी यांना अनिकाकडून टाईम स्पेंड करण्यासाठी चांगला चान्स मिळाला आहे. म्हणून आता जेव्हा अनिका दरवाजा उघडेल त्यावेळेस कमळी, ऋषी यांना एकत्र बघून अनिकाच्या जीवाची कशी जळफाट होते ते बघणंही तेवढंच इंटरेस्टिंग असेल. तर या सगळ्याची सुरुवात अशी होतीये की ऋषी, कमळी दोघंही कॉलेजसाठी निघालेली असतात. ऋषी कमळीला म्हणतो, कमळी, कारमध्ये बस ना. कमळी म्हणते, नको, मी जाते सायकलने, तुम्ही जा, तुम्हाला ऑफिसमध्ये उशीर होत असेल. ऋषी दरवाजा उघडतो आणि कारमध्ये ठेवलेला बुके दाखवतो. त्यावर सॉरीसुद्धा लिहिलेलं असतं. ऋषी कमळीला पुन्हा एकदा सॉरी म्हणतो. कमळीचा राग गेलेला असतो. ऋषी कमळीला वचन देतो आणि म्हणतो की यापुढे काल जशी सिच्युएशन होती तसा सिच्युएशनमध्ये मी तुला अजिबात एकटेला राहू देणार नाही. मी वेळ पाळीन आणि मी म्हटल्याप्रमाणे तुला आणायला येत जाईन. ऋषीचं आपल्यावर एवढं प्रेम बघून कमळी लाजत असते. तेवढ्यात तिथे बंड्या आणि निंगी येतात. ते दोघंही त्या दोघांना चिडवतात. ऋषीला ऑफिससाठी लेट होत असतं म्हणून ऋषी ऑफिससाठी निघून जातो. तर बंड्या, निंगी आणि कमळी कॉलेजसाठी जातात. कमळीला लायब्ररीमधून पुस्तक चेंज करून घ्यायचं असतं आणि त्यासाठी कमळी जात असते. तर इथे अन्नपूर्णा, राजन बँकेतलं लॉकरचं काम करतात आणि निघत असतात. तेवढ्यात त्यांच्यासमोर अन्नपूर्णाच्या शाळेतला तिचा जुना विद्यार्थी रितेश येतो. रितेश आपली कार थांबवतो आणि अन्नपूर्णाला भेटतो. अन्नपूर्णा राजन आणि रितेश यांची ओळख करून देते. अन्नपूर्णा राजनला म्हणते, हा आपल्या शाळेमध्ये शिकत होता आणि त्यानंतर आपल्या कॉलेजमध्ये काही दिवस प्रोफेसर म्हणून त्याने काम केलं होतं आणि आता त्याचं विजेता नावाचं मोठं कोचिंग सेंटर आहे. रितेश अन्नपूर्णाला म्हणतो, मॅडम, पण तुमचा राग नाही गेला ना अजून? मी कॉलेज सोडलं तेव्हापासून तुम्ही रागात होतात ना? अन्नपूर्णा म्हणते, रागात नाही रे. कसं आहे ना, मला असं वाटतं की ज्ञानदान हे खूप मोठं दान आहे आणि तू त्याचा बिझनेस केला हे मला काही आवडलं नाही. पण ठीक आहे, ज्याची त्याची मर्जी. अन्नपूर्णा, राजन, रितेश थोड्याफार गप्पा मारतात आणि अन्नपूर्णा, राजन यांना ऑफिससाठी उशीर होत असतो. ते दोघं निघून जातात. इथे रितेश मनात म्हणतो, तुमच्यासाठी असेल ज्ञानदान, पण माझ्यासाठी शिक्षण म्हणजे बिझनेस आहे आणि तो बिझनेस मी कधीही सोडणार नाही. तर इथे कमळी, निंगी कॉलेजला येतात. कमळीला पुस्तक बदलायचं असतं. ती लायब्ररीमध्ये जाणार असते आणि तेवढ्यात काही मुली दिसतात. कमळी, निंगी त्या मुलींना विचारतात की लेक्चर नाही आहे का? तेव्हा त्या दोघींना कळतं की आज सगळे लेक्चर ऑफ आहेत. आज डिबेट कॉम्पिटिशन आहे. निंगी कमळीला म्हणते, कमळी, तू पण भाग घे ना. कमळी म्हणते, निंगी, मला वेळ नाही आहे, तुला पण माहिती आहे. अगं, मी फक्त पुस्तक चेंज करून घ्यायचं आहे म्हणून आले होते. मला शाळेत जायचे, उशीर होतोय. निंगी कमळीला कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न करत असते.
आणि तेवढ्यात तिथे अनिका येते. अनिका कमळीला म्हणते, ए कमळी टमळी गावछाप, काय गं, तू कॉम्पिटिशनमध्ये भाग घेत नाही आहे? हां, आत्ता कळतं आहे मला. तू मला घाबरलीस ना, मी जिंकेल असं तुला भीती वाटते ना. पण ठीक आहे, तू कॉम्पिटिशनमध्ये भाग घे किंवा नको घेऊ, कॉम्पिटिशन जिंकणार तर मीच. अनिका कमळीला खूप बोलते आणि चिडवून तिथून निघून जाते. निंगी म्हणते, कमळी अगं ही अनिका खूप त्रास देते सगळ्यांना. प्लीज तू आता आली आहेस ना तर भाग घे ना कॉम्पिटिशनमध्ये, आणि या अनिकाचा पचका कर, तिला तिची जागा दाखव. निंगी खूपच बोलते म्हणून कमळी त्या कॉम्पिटिशनमध्ये भाग घेते. थोड्या वेळाने एका मोठ्या हॉलमध्ये ती कॉम्पिटिशन असते. अनिका सगळ्यात आधी उभी राहते आणि डिबेट कॉम्पिटिशनसाठी प्रेम हा शब्द निवडते. अनिका इंग्लिशमध्ये प्रेमाबद्दल तिला जे काही माहिती आहे, जे काही वाटतंय ते सगळं बोलते. अनिकासाठी सगळे टाळ्या वाजवतात. त्यानंतर उभी राहते ती कमळी. सगळ्यांना वाटत असतं की कमळी आता मराठीतूनच बोलणार, पण कमळी सगळ्यांचा गैरसमज मोडते आणि ती चक्क इंग्लिशमध्ये प्रेमाबद्दल तिला काय वाटते, प्रेम म्हणजे काय, प्रेमाचा खरा अर्थ काय, हे सगळ्यांसमोर मांडते. सगळ्यांनी कमळीचं हे रूप पहिल्यांदा पाहिलेलं असतं. सगळे कमळीसाठी टाळ्या वाजवतात. अनिकाचा मात्र जळफळाट होत असतो. थोड्या वेळाने प्रिन्सिपल विनर अनाऊन्स करतात आणि कमळी जिंकलेली असते. अनिका चांगलीच तोंडावर आपटलेली असते. कमळी जिंकली याचा आनंद सगळ्यांनाच होतो. अनिका मात्र तणतणत तिथून निघून जाते. तर थोड्या वेळाने ऋषी कॉलेजमध्ये कमळीला घ्यायला येतो आणि त्याला समजतं की डिबेट कॉम्पिटिशन आहे आणि कमळी तिथेच गेली आहे. ऋषीला लायब्ररीमध्ये काहीतरी काम असतं, त्यामुळे तो लायब्ररीमध्ये जातो. तर इथे सगळे मुलं मुली बसून कमळीचं कौतुक करत असतात. कमळी खूप छान इंग्लिशमध्ये प्रेमाबद्दल बोलली म्हणून तिचं कौतुक होत असतं. अनिका तिथूनच जात असते आणि तिला ते सहन होत नाही. जी मुलगी कौतुक करते त्या मुलीचे केस ओढून अनिका सगळ्यांना धमकी देते. अनिका सगळ्यांना म्हणते की कमळीचं नाव यापुढे घ्यायचं नाही, तिचं कौतुक करायचं नाही, आणि जर तसं केलं तर तुमच्या सगळ्यांना कॉलेजमधून काढून टाकेन. सगळे घाबरतात आणि निघून जातात. अनिका म्हणते, मला काहीतरी करायलाच पाहिजे, त्या कमळी टमळीला धडा शिकवलाच पाहिजे, पण काय करू? अनिकाची मैत्रीण म्हणते, अगं अनिका, आत्ता मी मगाशी ऐकलं होतं कमळी लायब्ररीमध्ये पुस्तक बदलायला जाणार आहे. अनिका थोडा विचार करते आणि तिला मस्त आयडिया सुचते. अनिका आपल्या मैत्रिणींसोबत लायब्ररीमध्ये जाते. तिथे लायब्ररीमधल्या मॅडम बसलेल्या असतात. अनिका त्या मॅडमला म्हणते, प्रिन्सिपल सरांनी तुम्हाला बोलवलं आहे. त्या मॅम म्हणतात, अनिका 10 मिनिटानंतर लायब्ररी बंद होणार आहे, वेळ संपत आली आहे. लायब्ररी बंद झाली की मी ती बंद करते आणि मग प्रिन्सिपल सरांना भेटायला जाते. अनिका म्हणते, हे बघा 10 मिनिटाचाच प्रश्न आहे ना, चावी मला द्या, मी लायब्ररी बंद करते आणि ऑफिसमध्ये चावी ठेवेन, उद्या सकाळी तुम्ही चावी घ्या. तसंही कॉलेज माझं आहे, जबाबदारी पण माझी. अनिका त्या मॅडमला त्यांचं सगळं सामान घेऊन तिथून निघून जायला सांगते. त्या मॅडम आपलं सगळं सामान घेतात आणि अनिकाकडे चावी देऊन तिथून निघून जातात. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.